नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आपली घटक चाचणी क्रमांक 1 झाली. त्यामध्ये पहिले 5 लेसन आपण बघितले. हे 5 लेसन आपल्याला परत प्रथम सत्रासाठी आहे. प्रथम सत्र एक्झाम जे असते त्यासाठी आहे. मग आपण जे एक्झाम्पल बघितले, जे एक्झाम्पल सॉल्व केले ते तुम्ही वेळ मिळेल तसे सोडवत जा. त्यानंतर आपण 5वा लेसन डेसिमल फ्रॅक्शनमधला एक लास्टचा पॉईंट तुम्हाला मी सांगितला होता, पण तो काहींना जास्त समजला नाही. तो आज पुन्हा सांगते. डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे भागाकार ऑफ डेसिमल, अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे आपण बघत आहोत आज. 4.8 डिवायडेड बाय 2 हे एक्झाम्पल दिले. जसं की आपण आपला साधा भागाकार करतो त्याच पद्धतीने करूया. 4.8 भागिले 2 म्हणजेच 248. 48 हा पॉईंट आपण काय केला, काढला आणि 48 ही संख्या घेतली. 2नी या 48ला डिवायडेड केलं. 2 2 ज 4, 2 ज 4, 0, 2 4 ज 8, 0. म्हणजे ॲन्सर आपलं किती आलं, 24. म्हणजे किती डिजिट झाल्यानंतर पॉईंट येत तर 1, म्हणजे 2.1. ह्या पद्धतीनं आपण डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन ही एक्झाम्पल सोडवणार आहोत. या ठिकाणी आपला हा लेसन संपला आहे. त्यानंतर आपला 6वा लेसन आहे बार ग्राफ्स. या बार ग्राफ्ससाठी तुमच्याकडे आलेख पेपर हवेत. तुमच्याकडे ज्यावेळी आलेख पेपर बघूया, हा लेसन आपण थोड्या दिवसांनी घेऊया. ज्यावेळी सगळ्यांच्याकडं आलेख पेपर येतील त्यावेळी आपण आलेख पेपर आल्यानंतर हा बार ग्राफ हा लेसन चालू करूया. त्यानंतर आज आपण नवीन लेसन चालू करतोय, लेसन नंबर 7. अतिशय सोपा लेसन आहे, समजून घेतलं तर. सिमॅट्री. सिमॅट्री म्हणजे काय, दोघांमधलं साम्य, एकमेकांमधलं. जसं की जो आवळीजवळी मुलं म्हणतो आपण, एक सिमॅट्री आहे. त्याच पद्धतीनं सिमॅट्री म्हणजे एक जसं आपण आरशामध्ये बघितल्यानंतर आपलीच प्रतिमा आपल्याला काय दिसते, आरशामध्ये दिसत असते. दॅट इज सिमॅट्री. मग आपण आज बघणार आहोत रिफ्रॅक्शनली सिमॅट्री. रिफ्रॅक्शनली म्हणजे जसं की रिफ्लेक्ट होतं. आपण टी व्ही बघतो, जर त्या टी व्ही एखाद्या काचेवरती म्हणजे एखाद्या त्याच्या अपोजिट साईडला जर काच असेल तर त्या काचेवरती टी व्हीचा जो उजेड पडतो ते सुद्धा काय असतं, रिफ्लेक्शन असतं. पण कसं असतं, डिफरंट दिसत असतं. टी व्ही आपण सरळ बघतो आणि काचेवरती आपल्याला उलटी सिमेट्री दिसत असते. मग आज आपण रेसिफ्रॅक्शनल सिमेट्री हा पॉईंट बघत आहोत. राईट इंग्लिश कॅपिटल लेटर. जसं की आपली ABCD आहे ती कॅपिटल लेटरमध्ये काढायची, AHM. इन अ लार्ज साईड ऑन अ सेपरेट शेप्स ऑफ अ पेपर. मग आता हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये पेन्सिलनं काढून करू शकता, किंवा वेळ असेल तुम्हाला तर पेपर आहेच तुमच्याकडे, न्यूजपेपर येतात, त्या न्यूजपेपरवरती तुम्ही वेगवेगळे शेप्स काढू शकता. आणि या शेप्स म्हणजे वेगवेगळे शेप्स म्हणजे तुमचे अल्फाबेटिकल, आपल्याला कॅपिटल लेटरमधले A to Z ज्या अल्फाबेटिकल्स आहेत त्यामधले आपण काय काढू शकतो, सेपरेट्स असे शीटवरती पेपर सिमॅट्री काढू शकतो. फोल्ड द पेपर सो दॅट देअर 2 parts feel exactly on each other. Mark with the dots the line which makes 2 equal parts of the figure. This line is the axis of symmetry of this figure. आता इथं काय सांगितलं, A दिलं आहे आपल्याला. A दिल्यानंतर आपण बरोबर मधून जी डॉट डॉट लाईन काढली ती काय आहे, तर या A जो कॅपिटल लेटर आहे त्या एक कॅपिटल लेटरची काय आहे तर ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे मध्य. जसं की एखादा सर्कल काढला तर त्या सर्कलला सुद्धा आपण काय देतो, मध्य देतो. त्याप्रमाणे ह्या एची सिमेट्री काय झाली, एकसारखेपणा झाला. जी रेषमधून काढली या साईडला सुद्धा सेम भाग राहिला या साईडला. त्याचप्रमाणे HM ह्या आपण वेगवेगळ्या सिमेट्री काढली. इफ अ सिमेट्रिकली फिगर गेट्स डिवायडेड बाय an axis in the figure into 2 parts which fall exactly on each other, its symmetry is called reflectional सिमेट्री. म्हणजेच काय,
इफ अ सिमेट्रिकल फिगर गेट्स डिवायडेड, या ॲक्सिसमधून जो डॉट डॉट लाईन काढली, जी ॲक्सिस काढली, ॲक्सिस इन द फिगर इंटू 2 पार्ट्स विच फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर, म्हणजे त्याचे 2 सेम भाग पडले, इट्स सिमेट्री इज कॉल्ड अ रिफ्लेक्शन सिमेट्री. त्यालाच आपण काय म्हणतो तर रिफ्लेक्शन सिमेट्री. सम फिगर्स हॅव मोअर दॅन ऑन अ ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आता खाली काही डायग्राम दिल्या तुम्हाला, एक डिझाईन दाखवली, या डिझाईनची सुद्धा काय दाखवली, सिमेट्री दाखवली, ए बिंदूची दाखवली, आणि इथं काय दाखवली तर तुम्हाला हा काय दिला, हेक्झॅगोनलमधली सुद्धा काय काढायची, सिमेट्री. त्यानंतर ट्रँगल दिला, या ट्रँगलमधली ट्रँगलमधली सुद्धा तुम्हाला काय काढायचे तर सिमेट्री काढायची. म्हणजेच काय करायचं आहे, सिमेट्री म्हणजे काय, जसं की सिमेट्री आहे ही ही सिमेट्री काढताना हा तुमचा काय आहे, ए पॉईंट आहे, या ए पॉईंटमधून जी गेली ती आपली काय झाली, दॅट इज सिमेट्री. बरोबर, म्हणजे दोन्हीही साईडचे काय झाले, या साईडचे आणि ह्या साईडचे सिमेट्री झाली. त्यानंतर आपण कॅपिटल यम काढला, तुमच्या ABCD मधला हा जो कॅपिटल यम आहे, या कॅपिटल यममध्ये सुद्धा आपण काय करतो तर सिमेट्री करतो. म्हणजेच काय करतो तर एकसारखे दोन्हीही बाजू कशा झाल्या, आता तुमचा एक्स आहे, बरोबर, या एक्समधून होणारी सिमेट्री सांगा आता तुम्ही. ही एक झाली तुमची सिमेट्री, त्यानंतर उभी एक झाली, बरोबर का. अर्ध्यामधून वरती, म्हणजे काही अल्फाबेट्स असे आहेत की त्यामधून फक्त एकच सिमेट्री होती, तर काही अल्फाबेट्स असे आहेत की त्यामध्ये एकापेक्षा जास्त सिमेट्री होती. आता हा तुम्हाला एक्स दिलेला, एक्समध्ये किती सिमेट्री झाल्या, 2 झाल्या, ही उभी एक झाली आणि आडवी एक झाली. म्हणजे अशाच वेगवेगळ्या अल्फाबेट्समधून आपल्याला काय काढायचे तर वेगवेगळे सिमेट्रिकली शेप्स काढायचे. मग आपण काय करणार आहे तर आज आपण एवढाच पॉईंट बघतोय, दॅट इज सिमेट्री, आणि त्या डिव्हिजनमधला एक बघितला. मग सिमेट्री लेसनमधली सिमेट्रीची डेफिनेशन लिहून देते, ती तुम्ही लिहिणार आहात. व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजा, आणि होमवर्कमध्ये A to Z जे अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेट्समधल्या प्रत्येकाची काय काढायची, तुम्हाला सिमेट्री काढायची. मग मी जी डेफिनेशन लिहून देते ती डेफिनेशनसुद्धा तुम्ही आत्ता लिहिणार आहात. ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे तुम्हाला हे दिलं आहे यम, या यममधल्या सिमेट्री. मार्क विथ dots the line which makes two equal parts of this figure this line is the axis of symmetry. त्यालाच आपण काय म्हणतो तर ॲक्सिस ऑफ सिमेट्री. त्यानंतर पुढचे आहे रिफ्रॅक्शनल सिमेट्री. ओके, यामध्ये सुद्धा काय आहे, फिगर गेट्स, जी तुम्हाला ही यमची फिगर दाखवली ती फिगर गेट्स डिवायडेड बाय an axis in the figure
म्हणजे हा जो मधला काय आहे ॲक्सिस आहे तुमचा, बरोबर. फिगर गेट्स डिवायडेड बाय ॲन ॲक्सिस इन द फिगर into two parts which fall exactly on each other its symmetry. is called काय reflectional सिमेट्री. मग आता मी तुम्हाला ह्या डेफिनेशन दिल्या त्या तुम्ही सगळ्या व्यवस्थित लिहिणार आहात, धड्याचं नाव लिहिणार आहात, आधी प्रॅक्टिस सेट नंबर 17 सॉल्व करणार आहात, त्यानंतर या लेसनचं नाव लिहून हे सिमेट्री ह्या डेफिनेशन लिहिणार आहात. त्यानंतरचा तुमचा होमवर्क असेल A to Z जे अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेट्समध्ये काय करायचे तर सिमेट्री काढायची तुम्हाला. मग कोणकोणत्या अल्फाबेट्समध्ये एक सिमेट्री असू शकते, कोणकोणत्या अल्फाबेट्समध्ये एकापेक्षा जास्त सिमेट्री असू शकते हे तुम्ही शोधून काढणार आहात. आजच्या लेसनला आपण एवढंच बघूया, राहिलेला पॉईंट आपण नंतरच्या तासाला बघूया. थँक्यू.